नमस्कार। आज आपल्या अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं अभिनव व्याख्यानमालेच्या 10व्या वर्षाचं दुसरं पुष्प या ठिकाणी गुंफलं जात आहे। त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आकाश पाटील, महाराष्ट्राचा महावक्ता, त्यांचा विषय आहे आई कुठे काय करते। त्याचबरोबर आजच्या प्रमुख पाहुण्या श्रद्धा विकास पाटील वहिनी, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक प्राध्यापक पी पाटील सर, त्याचबरोबर प्राध्यापक सुवर्णा पाटील मॅडम, आणि गेली 10 वर्ष जे सूत्रसंचालनाची जबाबदारी तर अगदी आनंदानं पार पडतात आणि ज्यांच्या आवाजानं या व्याख्यानमालेची सुरुवात होते ते आमचे गुरुवर्य बसागरे सर। या सर्वांचंच मी अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतो। आज या ठिकाणी बोलताना बरंच काही बोलू वाटतंय। गेली 10 वर्ष ही अविरतपणे व्याख्यानमाला चालू आहे। 2012-13च्या दरम्यान आमचे मार्गदर्शक निवास भाऊ आणि बाकीच्या सगळ्या मंडळींच्या कल्पनेतनं ही व्याख्यानमालेला आकार प्राप्त झाला। एक छोटंसं रोपटं लावलेलं या शिगाव गावामध्ये आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झाले असं मला वाटतंय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेली 10 वर्ष महाराष्ट्रातील नामवंत वक्ते या ठिकाणी आपल्या शिगावमध्ये या व्याख्यानमालेच्या निमित्तानं या ठिकाणी व्याख्यानासाठी आणण्याचं भाग्य आम्हाला लाभलं। हे सगळं करत असताना फक्त शिगावमध्ये एक वैचारिक जडणघडण निर्माण व्हावी, एक आदर्श विचार निर्माण व्हावा, आणि या विचारासाठीच ही अभिनवची व्याख्यानमाला आम्ही आयोजित करत असतोय। मी 8व्या वर्षीच्या 2022ची जी व्याख्यानमाला होती त्या व्याख्यानमालेचा एक आशय फक्त इथं वाचणार आहे, आणि मग आमचा हेतू काय आहे तो स्पष्टच आहे, म्हणजे स्पष्ट होईल। जीवन हे वरदान आहे, जगणे हा उत्सव आहे, संधी आहे आणि संघर्ष जीवनाचे सौंदर्य आहे। हे जगण्याचं सार असताना तरुण पिढीमध्ये संसर्गापेक्षा जास्त गतीने निराशा, चैनवृत्ती, व्यसनाधीनता फैलावत आहे। कुटुंब व्यवस्था बिघडत आहे, बेशिस्त जीवन शैलीने शरीर रोगाने ग्रस्त बनले आहे। अशा वेळी व्याख्यानाचा जागरच यासाठी एक बूस्टर डोस ठरू शकते, आणि व्याख्यानमाला सारखंच एक औषध या ठिकाणी चांगल्या विचाराचं औषधच बदल घडवू शकतोय। हाच विचार अभिनव व्याख्यानमालेचा आहे। मी जास्त काही बोलणार नाही। गेली 10 वर्ष ही व्याख्यानमाला ज्यांच्यामुळं अविरतपणे चालू आहे ते आमचं शक्तिस्थान म्हणजे शिगाव गावातील महिला भगिनी। आणि आज असा महत्वाचा दिवस आहे, आज जागतिक महिला दिन आहे, आणि त्याच दिवशी दुसरा विषय या ठिकाणी आकाश पाटील सर गुंफणार आहेत, आई कुठे काय करते। महिलांच्या उपस्थितीमुळेच या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं शोभा येते, आणि त्यांच्याच पाठिंब्यामुळेच हा कार्यक्रम आम्ही अगदी 10 वर्ष झालं व्यवस्थितपणे पार पाडत आहे। मी पुन्हा एकदा शिगाव गावातील सर्व नागरिकांचं, ग्रामस्थांचं, जे या व्याख्यानमालेसाठी मदत करतात त्या सर्व अदृश्य हातांचं, महिला बंधू भगिनींचं, सर्वांचं अभिनव प्रतिष्ठानच्या वतीने अगदी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि ही व्याख्यानमाला अभिनव प्रतिष्ठान फक्त एक माध्यम आहे, ही व्याख्यानमाला शिगाव गावची आहे असं समजूनच सगळं मदत करत असतात। त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो, प्रमुख पाहुण्यांचा आभार मानतो, आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी बसागरे सरांना विनंती करतो। धन्यवाद।